आता सिटी लिंकच्या बस फेऱ्या नियमित सुरू होणार आहेत। शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने तसेच प्रवाशांची संख्या कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून नाशिककरांची जीवनवाहिनी ठरलेल्या सिटी लिंकच्या 40 बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या। 1 जुलैपासून सिटी लिंकच्या 250 बसेस पुन्हा धावणार असून विद्यार्थी आणि प्रवाशांच्या संख्येनुसार फेऱ्यांचं नियोजन करण्यात येणार असल्याचं सिटी लिंक प्रशासनाने सांगितलंय। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे ज्या फेऱ्या शालेय फेऱ्या आम्ही कमी केल्या होत्या त्या सर्व फेऱ्या आता 18 जूनपासून पूर्ववत सुरू होणार आहेत। म्हणजे ज्या फेऱ्यांना ज्या गाड्या आम्ही डेपोमध्ये उभ्या ठेवल्या होत्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये त्या सर्व 245 गाड्या आता एकंदर सगळ्या रस्त्यावर धावतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा इतर प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही। याबाबत काही सूचना किंवा त्यांच्या अडचणी असतील तर त्यांनी जर त्या सिटी लिंकपर्यंत पोहोचवल्या तर त्यात योग्य ते बदल करून आम्ही त्याचं 18 पासून इम्प्लिमेंट करू शकतो। शाळा महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या लागलेल्या सुट्ट्या तसेच खाजगी प्रवासी संख्या देखील कमी झाली होती, तर दुसरीकडे गुरुअस्त असल्यामुळे लग्नाचे मुहूर्त देखील नसल्याने ग्रामीण भागातील प्रवासी संख्या देखील कमी झाली होती। त्यामुळे तोटा कमी करण्यासाठी सिटी लिंकच्या 40 बसेसच्या साधारण 120 फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या। दरम्यान 10वी-12वीचे जाहीर झालेले निकाल तसेच 20 जून नंतर शहरातील बहुतांश शाळा आणि महाविद्यालय सुरू होणार आहेत, त्या दृष्टीने सिटी लिंक प्रशासनाने बसच्या फेऱ्यांचं नियोजन केले। याच पार्श्वभूमीवर 1 जुलैपासून प्रमुख मार्गावर नियमितपणे 250 बसेस धावणार असल्याची माहिती सिटी लिंकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। सिटी लिंकच्या बस फेऱ्या पूर्ववत सुरू होत असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय आता टळणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।